स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन तिथं म्हणतो, त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट नसेल, एक तर आमचा त्या ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही, व्हीव्हीपॅट असल्यामुळे थोडासा विश्वास त्या मशीनवर आम्ही ठेवू शकतो, आणि ते जर तिथे ठेवणार नसाल हे योग्य नाही. उद्या कदाचित असं होऊ शकतं, इलेक्शन कमिशन म्हणेल की बाबांनो विरोधकांना त्या ईव्हीएमवर जागा नाही, सत्तेतली जी चिन्ह आहेत तेवढीच आम्ही ठेवणार, विरोधकाला आम्ही काही तिथं जागा देणार नाही, अशा लेवलला सुद्धा इलेक्शन कमिशन येत्या काळामध्ये जाऊ शकतं. ते भाजपचं एक वेगळा विभाग झालाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. इलेक्शन कमिशन हे स्वायत्त राहिलं नाही, पूर्णपणे त्याच्यावर दबाव हा भाजपचा आणि सत्तेतल्या लोकांचा आहे. आपल्याला वाटेल तसं तुम्ही इलेक्शन कमिशनला तिथं वागवता, वाटेल तसं तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्ही वापरता, वाटेल तसे नियम तुम्ही तिथं करता. की पूर्वी जे काही व्हीव्हीपॅट नाही तर मशीन ठेवण्याचा नियम समजा एखाद काळाचा होता, तो बदलून तुम्ही असं सांगितलं की आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज देणार नाही, आम्ही हे देणार नाही, ते देणार नाही. म्हणजे आम्ही जेव्हा तिथं एखादी गोष्ट मागतो लगेच दुसऱ्या दिवशी जीआर येतो की ही गोष्ट आम्ही याच्या पुढे देऊ शकत नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशनवर आम्ही पूर्णपणे शंका घेत आहोत, आणि या येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर व्हीव्हीपॅट नसेल तर हे इलेक्शन कसं होईल, कशा पद्धतीने होईल याच्यावर नक्कीच आता आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे.